गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जो उसको नित्य प्रकाश मोती सोमय शुद्ध अद्य पार स्वरूप हरि विष्णु महेश विधि रवि चंद्र वरुण यम सप्ती धने सगणे ज्या कृपालु सर्वज्ञ कुह्य धारत मुनि ध्यान ताको हो तुपादी ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे भुजग जग जिहि लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृती भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। आत्मा असंग हे आत्मा असंग आहे म्हणजे कोणाचा संबंध नाही त्याला, तो चेळीशी शिवला नाही बस म्हणजे संबंध आहे म्हणजे असंग आहे म्हणून न करी संग राहिले निश्चळ लागून देमळ म्हणून त्याचा यात अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवातून बडबडते। सो आत्मा असंग है संग नाम संबंध का है संग नाम संबंध हो सो सजातीय विजातीय स्वगत पदार्थांचे होवे हे। आता असंग आहे आणि संग म्हणजे संबंध आहे तर हे तीन प्रकारचे संबंध आहे सजते विजेते सोबत भेद याचे तीन प्रकार समज येते पण आत्मा सजते नाही आत्म्याला दुसरे आत्मा सजते नाही आत्मा निरावय म्हणजे सोबत भेद नाही आत्मा विजाती म्हणजे कल्पित आहे ते कल्पित वस्तू नाहीच म्हणजे विजाती भेद नाही हे कोणता संबंध आहे। जैसे घट का घट से जो संबंध है तो सजातीय से संबंध है। पशु पशुचा संबंध कोणता आहे सजातीय। मग आत्म्यासारखा आत्मा आहे का नहीं का आत्मा एक है। और घट का पट से जो संबंध तो विजातीय से संबंध है। घट पट से विजातीय संबंध है। स्वगत नाम अवयव का है याते पट का तंतु से जो संबंध तो स्वगत से संबंध है। सावयव वस्तूचा संबंध से स्वगत तंतूचा पट किंवा इंद्रिय ही सावयव वस्तू आहे ना त्या सावयवचा संबंध आहे पण आत्मा सावयव नाही निरावयव म्हणजे स्वगत नाही आत्म्यासारखं दुसरा आत्मा नाही म्हणून सजते नाही आत्म्याहून दुसरा एक पदार्थ आहे तो कल्पित म्हणजे ते नाहीच म्हणजे विजातीय भी संबंध आहे। आत्मा दो अथवा अनंत होवे तो सजातीय से आत्मा का संबंध होवे। आत्मा दोन असते किंवा अनेक आत्मे असतात सजातीय संबंध झाला असता तर आत्मा एक आहे। सो आत्मा एक है आत्मा एकच आहे याते सजातीय आत्मा से आत्मा का संबंध नहीं म्हणून आत्मा एक असल्यावर सजातीय नाही। और आत्मा से विजातीय अनात्मा है सो मृग तृष्णा के जल की न्यायी आत्मा में कल्पित है। ते सांगते की आत्म्याचा विजातीय संबंध वाटला कल्पित पदार्थ मृगजलासारखा आहे मग ती वस्तूच नाही म्हणून विजातीय संबंध नाही का कल्पित वस्तू नसते ना मृगजलाचं पाणी प्यायला आहे का उसाला द्यायला
हां तसंच तो उपयोगच आहे. हां का नाही. तसं जहाजिक जगत त्या कक्षाचा महाराज. हां उदाहरण कळत असतं. सिद्धांताला झपला पाहिजे. ती कक्षा मृगजळवत जाईल. कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप मृगजळवत जाईल. ही नाही जमत लवकर. सिद्धांत झपला मग वेदांताची खरी मजा. सिद्धांत कळत असतो. सिद्धांत शब्द साधूच्या शब्दाच्या कीर्तन करतो पण झेपत नाही अधिकारी कमी असल्यामुळे. विजेचे संबंध नाही का. दुसरा जो पदार्थ कल्पित आहे मृगजळासारखा. चला कल्पित से आत्मा का संबंध बने नहीं. मग कल्पित वस्तू आत्मसंबंध नाही ती वस्तूच नाही तर. जैसे मृग तृष्णा के जल से पृथ्वी का संबंध होवे नहीं. मृगजळात नाही पृथ्वीचा काही संबंध नाही. जो संबंध होवे तो उषर भूमि सा जल से गिली हुई चाहिए. जर संबंध जर असा तर बरड जमिनीवर उशीर होईल. बरड जमीन त्याचे ओली व्हायला पाहिजे. जैसे मृग तृष्णा के जल से उषर भूमि का संबंध नहीं तैसे आत्मा में कल्पित जो विजातीय अनात्मा तासे आत्मा का संबंध नहीं. त्या उशीर बरड जमिनीचा जसा मृगजळाला संबंध नाही त्याप्रमाणे आत्म्याचा देहाधिक व्यक्ताशी संबंध आहे. ती कल्पित असल्यामुळे. अरे देहाधिक कल्पित सिद्धांत आहे खरा. साधूंचं म्हणणं आहे खरं पण अधिकारी असल्यावर ह्याची मजा आहे. आता जगत कल्पित आहे. मृगजळासारखं आहे. रज्जू रज्जू सर्पाकारे भासिले डगनांबरे. रज्जू सर्पासारखं जगडंबर आहे. झालं त्रिभुवन आहे. चला काय आपला अधिकार बघा सगळं. जो आत्मा के अवयव हो तो आत्मा का स्वगत से संबंध होवे. आत्मा सावयव असता तर त्या स्वगत संबंध आला असता. आत्मा सावयवी नाही. आत्मा नित्य है या ते निरावयव है. आत्मा नित्य असल्यामुळे निरावयव आहे. सावयव वस्तू नित्य नसते. निरावयव वस्तू नित्य असल्यामुळे निरावयव आहे. त्याच्या ठिकाणी स्वगत भेदही नाही. ताका स्वगत से संबंध बने नहीं. पण त्याचा स्वगत संबंध सुद्धा नाही त्याच्या का निरावयव आहे म्हणून. इस रीति से ह्याच्यात तुमचा कोणता संबंध आहे. स्वजाती आहे का विजाती आहे का सोबत आहे. तुमचा कोण तुम्ही आत्मस्वरूप आहे तर या तिन्हीपैकी कोण संबंध तुमच्याकडे नाही. का. दोन आत्मे नाहीत म्हणून स्वजातीय नाही. कल्पित आहे म्हणून विजातीय नाही. आणि निरावयवी आहे म्हणून सोबत संबंध नाही म्हणून तो नित्य आहे. चला इस रीति से सजातीय विजातीय स्वगत संबंध आत्मा विषय नहीं. अशा रीतीने तीन संबंध आहेत आत्म्याच्या ठिकाणी. याते आत्मा असंग है. म्हणून आत्मा असंग आहे. त्याला कोणाही कोणाशी न घडे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे. कोणाही कोणाचे का. दुसरी वस्तू नाही जी आहे ते कल्पित संबंध कोणाचा नाही थोडक्यात. चला इस रीति से हे शिष्या सच्चित आनंद ब्रह्मरूप जन्मादि विकार रहित और असंग आत्मा है. सो तू है. ही पाहिजे तुम्हाला. सच्चिदानंद रूप आहे. असंग आहे. विकार हेच आहे ते तो आहेस. हो मी आज सकाळी मी सिद्धांत सदाचार वाचला त्यावेळेस वाटलं विचार सागर चांगला झाल्याशिवाय परमार्थ कुठलाच कळत नाही. असं का मग वाचलं मी.
तिथं लिहिलं शेवट, वेदांत शास्त्र हे सिंह आहे म्हणजे. सिंहाची गर्जना जर ऐकली तर एवढा मोठा उन्मत्त हत्ती त्याचा पाय खाली ठेवता इतका घाबरतो. ते शास्त्र. वेदांत शास्त्र सोडून बाकीचे सांख्य, वैशेषिक, न्याय, योग, पूर्वमीमांसा हे सगळे हत्तीसारखे शास्त्र आहे. पण वेदांत ऐकल्यानंतर यांची घबराट होते. मग पुढे लिहिलं, पुराण हे कोल्हेच कुठे ऐकायला येतं. हे जी 18 पुराण आहेत ना ते कोल्हे खास सिद्धांत साधूंचं ऐकायला कळलं. म्हणून ह्या सिद्धांताचा विचार होता नारायणाला. अभंग आहे, वेद ते माईक शास्त्र ते, वेद ते माईक शास्त्र ते लबाड, पुराण ते भास्कर, असा नाथाचा अभंग आहे. हे विचारल्यानंतर त्यावेळेस तो जरा उदास भाषा बोलला आहे म्हणजे झालं. पण सिद्धांतावर आरूढ भाषा नाही त्याने केली. वेद माईक हे ते गुरूंनी सांगावं. शुद्ध गुण आणि अधिष्ठान संबंधाचा ओम हा शब्द कल्पित आहे. ओम कल्पित म्हणून वेद कल्पित आहे म्हणून माईक आहे. ओम हा जे आहे ना ते सापेक्ष दृष्टीने त्याचं सत्यत्व आहे, पण अधिष्ठान खूप पाहिलं की नाही. मग वेद तसेच आहेत म्हणून वेद माईक मिथ्या, शास्त्र लबाड का ते नाही ते सांगतेस म्हणून. नाही ते सांगते, नाही त्याचा विचार करते शास्त्र. मृग जलोत आहे, स्थाणू पुरुष आहे, रज्जू सर्प नाही ना त्याचं काय म्हणजे लवाड आहेत. आणि पुराण भास्कर आहेत, नाही ते सोबत कौतुक करतो. राम असा, विष्णू तसा, महादेव तसा, ही भास्कर हा सिद्धांत आहे. म्हणून या संबंधाने तो सच्चिदानंद बाकी कोणी नाही. चला प्रथम प्रश्न का अर्धदोहे से आचार्य ने उत्तर कहा. पहिला प्रश्न मी कोण आहे याचा अर्धदोहामध्ये त्याचा विस्तार करून त्याच अर्धदोहाच्या 2 ओळीचा विस्तार आतापर्यंत केला. आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर तो सच्चिदानंद आहे. न्यायाने सांगितलेला आत्मा नाही, वैशिष्ट्याने सांगितलेला आत्मा नाही, सांख्याने सांगितलेला आत्मा नाही, पूर्वमीमांसाने सांगितलेला आत्मा नाही. हे पूर्वमीमांसाच्या दृष्टीने आत्म्याचा अवधोक आहे नाही. न्यायविषयकाच्या दृष्टीने आत्मा ज्ञानगुण आहे, जड आहे, नान आहे, तसं नाही. सांख्याने सांगितलं नान आहे पण चिद आहे ते बी नाही. आणि पतंजलीने तेच सांख्यासारखं सांगितलं ते बी नाही. म्हणून आत्मा सच्चिदानंद आहे आणि एक आहे आणि असंग आहे आणि चित्त आहे. आता हे आपण वाचलं, हे आपल्याला कळलं असेल ठीक आहे, पण कळल्यानंतर त्या कळण्याला प्राधान्य आलं पाहिजे. याला गुरूंचा दृष्टांत सांगू का. गुरुजींनी सांगावं व्यवहारिक दृष्टीने कळून देण्याकरता गुरुजींनी व्यवहारिक भाषा सांगावं. लग्न झालं पण प्रामाण्य नाही, त्याला किंमत नाही. ज्यावेळेस संतती होईल त्यावेळेस तो प्रवृत्त करा. तोपर्यंत आहे पण प्राधान्य नाही त्याला. संतती झालं प्राधान्य. तसं निश्चय झाला, निश्चयाने बोध निर्माण झाला म्हणजे मी ब्रह्म आहे अशी वृत्ती दृढ झाली, मग त्याला प्राधान्य. मग त्या वेदांताची शक्ती वरतीवर आणते. ते दादाकडून पाहावं, गुरुजीकडून पाहावं,
मग तिथे हे वेदांत कसा आहे हे कळतं, ज्ञान कसं आहे हे तिथे कळतं. गुरूंच्या चिंतनामध्ये हाताला धरून खाली उतरवलं व्यासपीठावर, पण गुरूंची वृत्ती किंचित मात्र विकारी झाली. गुरूंना कीर्तनात विक्षेप केला, भगवंताला हाक मारली, पण समाजावर नाराज नाही झाले गुरुजी. गुरुजी परभणीत आणि दत्त महाराज बेड्यात काम करतात. सप्त्यामध्ये गुरुजीकडे 15 दिवस गुरुजीच्या नावाने कार्यक्रम आला. पहिला 15 वाडे दुसऱ्या महाराजाकडे जात, दुसऱ्या महाराजाकडे जात. त्यावेळेस वेदांताचं शक्ती सांगायला लागलं. आणि पहिल्या 15 वाड्यामध्ये न्याहारीला एक भाकर आणि दुपारच्याला काही पकवाने खात होतो, पण पात्रावर हात नसत. गुरूंच्या नावाखाली 15 वाड्या दुसरा आला. न्याहारीला पोटभर भाकरी राहायच्या आणि संध्याकाळच्या दुपारच्या मला काहीतरी पकवान, लाडू, गुलाबजामुन, घीवर असं काय, तर ती सरत नसत, पात्र शिल्लक करायचं. पोला गुरुजी असे बसले आणि पांडुरंगराय धूपारतीच्या वेळेस निघून चालले. पांडुरंगरायांनी पंगत वाढावी गुरुजी असे बसल्यावर, आणि धूपारतीची वेळ झाली. पांडुरंगराय निघाले धूपारती घ्यायला. गुरुजीने अशी काठी लावली, त्यांनी अशी काठी बाजूला काढली. अरे जाजेवली त्याला संध्याकाळी यावं लागेल. त्या दिवशी गुरुजीकडे पांडुरंगराय कीर्तन चालवून आले. 2 दिवस ही वेदांत प्रांतीची शक्ती. असायची म्हणतो का म्हणे पापी जाते इथं. पापी म्हणजे देह बुद्धी राहत नाही, साधूंच्या विचारावर देह बुद्धी राहत नाही, पाप नाहीच होत. महालाभ फुकासाठी, महा म्हणजे ब्रह्मांड, विकार हे सुख प्राप्त होतं, महालाभ आहे का त्या बघा. महालाभ म्हणजे प्रमाणाचा विषय नसला, आश्रय विषय हे महालाभ. फुकासाठी म्हणजे काही कष्ट लागत नाही. काय लागतं गुरुजी पैसे ऐकायला, काय पगार जातो, काही खर्च होतो, मग फुकासाठी म्हणजे सहज फुकट असे आत्मस्थिती. म्हणून हे ब्रह्मस्थिती पदरात पडणं महत्वाचा प्रश्न आहे. वेदांत कळेल, सांगता येईल, पटेल, पण झपणं अवघड. झपल्याशिवाय मजा नाही. समजा पहिलेच वाक्य घ्या, अत्यंतिक दुःखात नाही परमानंद पालते म्हणजे काय आहे का. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणजे दुःख नाहीच हा निश्चय. ते कसं गुरुने सांगा. माणसाचे कितींची ते डोकं शिंग आहेत. काय नाही म्हणजे नाही त्या विषय नाही. तसं देहाधिक जगत नाही हा सिद्धांत आहे. आणि सुख आपलं स्वरूप तिथे प्रमाणाची गरज नाही. सुख स्वरूप जे आहे त्याला प्रमाणाची गरज नाही, साधनाची गरज नाही. याला अनुभव करा तुम्ही. झोप म्हणजे कोणत्या इंद्रियाद्वारे तुमचे सुख भोगता. नाही, पण प्रमाणाची गरज आहे सुखाला. मग मी ब्रह्मचर्यवरती आहे का तिथं, ही स्थिती आहे. आणि इकडं जगाकडे जर पाहिलं, वांद्याच्या मुलाची पत्रिका, वांद्याच्या मुलाला पत्रिका आहे का वांद्याच्या मुलाची. आकाशाच्या फुलाचा रंग कसा आहे, ससेचं शिंग किती उंचीच आहे. हे जसं शब्द आहे वस्तू नाही, तसं जग नाही. फिनायचं म्हणजे ही 2 सूत्र ज्याच्या पदरात पडले तो महात्मा. मग आपण पडणार का नाही. जर आपली शुद्ध चित्ताने सेवा असेल तर पडेल.
आणि काही हेतू जर असेल मग तेवढा हेतू पुरतो, बाकी काही. जर आपल्या मनात आपली स्थिती आपल्याला कळलीच पाहिजे, आपण कोण आहे, तर आपलं कार्य काय, आपलं स्वरूप काय, ही निश्चित आपल्या स्वरूपाची ओळख झाली पाहिजे. मग हरियाला होता आणि मग कशी नाही चिंता. हे मी का सांगितलं, मी कोण प्रश्नाच्या उत्तराबद्दल तुम्हाला शास्त्राने सांगितलं. सच्चिदानंद आहे, असंग आहे, कुटस्थ आहे, नित्यमुक्त आहे, सजाचे विजाचे स्वगुण रहित आहे आणि देश काळाने त्याचा नाश होत नाही, देशाने नाश होत नाही, काळाने नाश होत नाही, पदार्थांना नाश होत नाही, असं हे तुझं स्वरूप आहे. म्हणून हे आपल्याला देशाने वेगळा, पदार्थांनी वेगळा, काळाने वेगळा, आपल्या ठिकाणी देशाचा संबंध नाही, काळाचा धर्म अध्यास नाही, धर्मी अध्यास नाही, कर्म अध्यास नाही. हो असं. आता हे म्हणून तर आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर. मग मी कोण आहे, मी सच्चिदानंद असंग आहे, नित्य आहे, सुखस्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे, त्रिकालाबाधित आहे, असंग आहे, माझा कोणा संबंध नाही, सगळं सजाचे विजयाचे सोबत भेदच नाही आहे. हा निश्चय झाल्यावर मग मात्र एका जनार्दन ऐसा जो का पुरुष कोटीवर एकदा, या स्थितीला प्राप्त झालेला महात्मा गुरुजींनी सांगावं, नाथंत म्हणणं, एका जनार्दन ऐसा जो का पुरुष कोटी म्हणजे एक झाला, अशा स्थितीचा महात्मा कोटी होते. तसे गुरुजी एका सगळं भारतात एकच होते. भारताचे किती कोटी असेल, कोटी आणि कोटी नाही, एक वचन कोटी नाही घ्यायचे, आणि कोटी. तसं महात्मा गुरुजीसारखे, दादासारखे, आबासारखे महात्मे विराळे असतात. कथा कीर्तन करतील, भक्त असतील, कर्म करणारे असतील, योगी असतील, पण आनंद त्रिपुटी रहित जगत मिथ्या आहे या समजुतीने आनंद भोगणे क्वचित. ही इतका विस्तार मी का केला की मी कोण याचा विशेष खुलासा व्हावा. त्या मी तर स्वरूप कळल्यावर काय घडते हे मी सांगते तुम्हाला. जर मी आत्मा असं जर कळलं, कुठंच आहे असं विकार नाही, साक्षी आहे, वर्तमान काळात दुःख नाही, एक आहे, कोणताच भेद नाही, सच आहे, काळाने देशाने अंत नाही, चीज आहे, त्याला श्रेष्ठ कनिष्ठ नाही, तिथे त्रिपुटी रे संसिद्ध आहे, सुख आहे, आबोल आहे, बोल म्हणे तिथं, असं त्याचा अर्थ आहे. आणि हे आपण वृत्तीवर जर विचार केला, विचारसागरामध्ये मी कोण प्रश्नाचा जर विचार केला, त्याचा सविस्तर माहिती दिलेली आहे. त्या सविस्तर माहितीचं जर समोर चित्र ठेवलं, ते खरं. मी कोण याचे किती दिवस झाला आपण विचार करतो, 15 दिवस झाला असेल, 1 महिना झाला असेल, असं ना, काय झालं असेल, पण मी कोण याचाच विषय झाला ना. संसार का करता कौन है. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर संसाराचा करता कोण आहे, आता अनेक विचार केले जातील शास्त्रकारांचे. या का उत्तर, जगत का करता ईश्वर है. या जगाचा करता ईश्वर, जयापासून सकळ महीमंडळे झाले. जयापासून म्हणजे ईश्वरापासून हे सगळं जग झालं. एक अहम बहुशाम प्रजा, बाहेरची चैतन्य, मायामध्ये चैतन्य पडलेलं प्रतिबिंब तो ईश्वर, आणि त्या ईश्वराचा असा संकल्प
मी एक असं अनेक व्हावं. तेच तुकोबारा निवळवारा एकले कंटेची म्हणून केले नि चौदा भुव नाही. म्हणून ईश्वर हा एकटा आहे, त्याला कंटना म्हणून हे 14 भुवन केलं. म्हणून या जगाचा कर्ता ईश्वर आहे. जगत का कर्ता कौन है, यह द्वितीय प्रश्न का उत्तर अर्ध दोहे से कहे है. मागे अर्ध दोहा त्या अर्ध दोहांचं उत्तर देतात. दोहा. विभू चेतन माया करे, जग को उत्पत्ति भंग. टीका. विभू कहिए व्यापक, जो चेतन ताके आश्रित और ताको विषय करने वाली माया, कहिए सत असत से विलक्षण अद्भुत शक्ति रूप अज्ञान, तासे जगत की उत्पत्ति भंग होवे है. अद्भुत शक्तीवर असणारी, ब्रह्माला आच्छादन करणारी अशी या घटीत असणारी माया, त्या मायाचे चैतन्य संबंध असल्यावर चैतन्याचं प्रतिबिंब पडलं, तो ईश्वर जगाचा करता है. उत्पत्ति और भंग कहने से स्थिति का ग्रहण अर्थ ते हो गए है. उत्पत्ती आणि भंग. भंग म्हणजे बाध, भंग म्हणजे नाश. उत्पत्ती आणि भंग. भंग म्हणजे नाश. ज्याची उत्पत्ती नाशचे जग आहे. आणि ही कोण करतो? ईश्वर करतो. ईश्वर अहम या रूपाने जग निर्माण करतो, नाहम या रूपाने जग नाहीसा करतो. आणि त्याचा खरी विषय कळण्याकरता, स्थूल रूपाने कळण्याकरता ब्रह्मदेव उत्पन्न करतो, विष्णू पालन करतो आणि शंकर संहार करतो. हे की स्थूल दृष्टीनं बोलायचं. याते यह अर्थ सिद्ध हुआ, माया युक्त जो चेतन तो ईश्वर कहिए है. म्हणून मायायुक्त चैतन्याला ईश्वर म्हणावं. तो ईश्वर जगत की उत्पत्ति पालन नाश का हेतु है. आणि तोच ईश्वर जगाचं उत्पन्न करणारा, जगाला सांभाळणारा आणि जगाचा नाश करणारा तोच आहे. म्हणजे मायाविष्ट चैतन्य. या कहने से जगत का कोई करता है अथवा आपस में आपसे होवे. असं म्हणल्यानंतर जगाचा कर्ता कुणी आहे का, तो स्वतः जग चालवे. या का उत्तर कहा. और जगत का कर्ता कोई जीव है अथवा ईश्वर है, या का भी उत्तर कहा. आणि जगाचा कर्ता ईश्वर आहे का जीव आहे, याचे उत्तर सांगितलं. ईश्वर सर्वज्ञ, सर्वशक्तिमान और स्वतंत्र है. ईश्वराचे करण्याकरता मुद्दे सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि स्वतंत्र हे 3 मुद्दे आहेत. मग ऐसा तो समजतो ब्रह्मांडाचा धनी, सर्वशक्ती आणि सर्वज्ञ. त्याच्यात एवढे जगत आहे, त्याच्या जे काही नियम आहेत त्या नियमातून भंगविलं का, त्यांच्या करणं काही चूक आहे का. ईश्वराने जी सृष्टी केली त्या सृष्टीची चूक आहे का काही. जीवाच्या याच्यात चूक आहे करण्यामध्ये, काही गोष्टी करण्याकरता सांगतो. ईश्वराने जे जग केलं है ना, आणि जीवाने एक प्लास्टिकची गाय केली, यात काय फरक आहे. ईश्वराने केलेली गाय आणि जीवाने केलेली गाय प्लास्टिकची, यात काय फरक आहे. कळलं पाहिजे ना. काय फरक कसबीने सारखेच आहेत. जीवाने प्लास्टिक गाय केली, तिला डोळे दिले, तिला शेपूट दिलं, तिला काच दिली, तिला चलायला येत आहे. आणि गायला चढता येतं ईश्वराने केलेलं.
दोन्ही सारखेच ना, काय फरक? कळायला पाहिजे, एवढं सोपं. किती सोपं आहे रे. जीवाने केलेल्या पदार्थ सत्व नाही आणि ईश्वराने केलेलं पदार्थ सत्व आहे. ईश्वरानं केलेली गावून राहते, दूध देते. शिक इथं सेन्स पडते का? फ्लड शेकायचं ह्या सायन्स वाल्याने केलेल्या. मग जीवाची सृष्टी आणि ईश्वर सृष्टी फरक आहे की नाही? म्हणून ईश्वर सृष्टीमध्ये त्याचे जे सर्वज्ञाचा सर्वशक्तिमान त्याच्याच बरोबर आहे. सर्वशक्तिमान त्याचे पदार्थ सुद्धा उपयोगाचे आहेत. जीवाने केलेले पदार्थ काहीच उपयोगाचे नाहीत. आता तुम्ही आणखीन सांगा का? जीवाने हे हेलिकॉप्टर केलं, विमान केलं, या एसट्या बस केलं, यंत्र केलं थोडं. मग फायदा आहे का नाही ते? पण ह्याने आयच्याच पिठावर आहे का आपल्या? कसं यंत्र सामग्री ईश्वराने केली का जीवाने? आहे का नाही? ईश्वराने जे पृथ्वीत धातू निर्माण केले त्या धातूचे यंत्र आहेत ना. मग ईश्वर धातू नाही केलं तर यंत्र कसे होतील? म्हणून ईश्वर सृष्टी कशी आहे? आणि जीवसृष्टी कशी आहे? जीवसृष्टी कल्पित आहे. ईश्वर सृष्टी जीवसृष्टीपेक्षा आनंदी आहे. जरा त्याची उत्पत्ती नाही, पण त्याच्यामध्ये व्यवहार फलदायी आहे, व्यवहारिक सत्याच्या दृष्टीनं. म्हणून जगाचा करता कोण स्वतंत्र आहे का कोणी करता? तर आपण मोठं झालं नाही, ईश्वराने निर्माण केलं. चला ना, वाच ना. जगत का करता ईश्वर है, आपसे होवे नाही. स्वतः जग आपण होत नाही, निर्माण होत नाही. हे स्वभावाचं निसर्गवादाचं खंडन आहे. जग म्हणजे निसर्ग झालं, सहज झालं, स्वभावता झालं, येण्याचा बाजार आहे त्याला. हे मग एक उदाहरण आहे त्याचं खंड. आप होतं, स्वतःच निर्माण होतं असं म्हणणार काही लोक. मामासाहेबांनी एक उदाहरण दिलं. एक विद्यार्थी शाळेत चालला, त्याच्यावर त्याच्या शिक्षकाने ते यायच्या आधी एक चित्र काढून ठेवलं. चित्र काढून ठेवल्यानंतर तो विद्यार्थ्याला म्हणजे सर हे चित्र कोण काढलं? नाही, आपोआप झालं. आपोआप कसं होईल गुरुजी हे चित्र? अरे आपोआप झालं, त्या कागदावर निर्माण झालं आपोआप, शक्य नाही. तसं जग आपोआप होतं हे शक्य नाही. हे नास्तिकवादाचं, स्वभाववादाचं, निसर्गवादाचं खंडन आहे. जो कर्ता से बिना जगत होवे, आलंच हा. कुलाल बिना घट हुआ चाहिए. जर कर्त्यापासून जग निर्माण झालं तर कुंभारापासून घट व्हायला पाहिजे. याते जगत का कोई करता है. म्हणून जगताचा कोणतरी कर्ता आहे. तो कर्ता सर्वज्ञ है. आणि तो कर्ता कसा सर्वज्ञ? कहते जो कार्य का करता होवे सोता कार्य को और ताके उपादान को जानी के करे है. इथे गुरुंची आठवण, गुरुजींनी सांगावं. इथं सांगणार मी, ज्याला ज्याचं ज्ञान त्याला त्याची किंमत. ज्याला ज्याचं ज्ञान त्याला त्याची किंमत.
आता तुमचा व्यवहार सांगतो, तिथे रोज सांगणार आहे. तुमचे जे पदवी आहे शिक्षकाचे, त्या शिक्षकाचं पदवीचं ज्ञान तुम्हाला का नाही? आम्हाला काहीच नाही. आणि फक्त ते पोरगी असे पोरगा असे काय आम्हाला येत नाही. पण त्या अक्षराची त्या विद्वतेची किंमत तुम्हाला आहे, त्याचं ज्ञान आहे. आम्हाला काही किंमत नाही. कसं करतो सांगितलं? ईश्वर सर्वज्ञ, ज्याच्या हातातून जे कार्य गेलं त्या कार्यात तो ज्ञाता असतो. ज्याच्या हातून जे कार्य गेलं त्याचा तो ज्ञाता. मग ईश्वरने निर्माण केलं जग म्हणजे जगाचा ज्ञाता तो आहे. जगाचं ज्ञानी कोण आहे? ईश्वर. आणि त्याच्या ज्ञानामध्ये कच्चेपणा लबाडपणा मुळीच नाही. तुमच्या ज्ञानामध्ये काही टक्क्यावर खरं आहे, काही टक्क्यावर खोटं आहे. तुमचे शब्द खरे असते पण हेतू बरोबर नाही जीवाचा. आणि काही टक्क्यावर हेतू बरोबर असं पण काहीतरी. पण ईश्वराचं अहम हे आहे, तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे. सर्वज्ञ त्याचे कार्य बिनचूक आहे. सर्वशक्तिमान आहे, त्याच्या कार्याचा विरोध कोणी करू शकत नाही काही. याते जगत का करता भी जगत को और जगत के उपादान को जानी के करे है. म्हणून जगताचा करता जगात उपादान कारण आणि जगाला ओळखून करतो. जगात उपादान कारण काय? माया. जगात उपादान कारण काय? प्रकृती. जगात उपादान कारण काय? शक्ती. जगात उपादान कारण काय? अज्ञान. पण त्या उपादान कारण ज्यावेळी 4-5 आहे त्याच्यावेळी त्याचं स्वरूप बदललेलं आहे. माया जगाचं कारण, पण ती कशी आहे? अघटित घटना आहे. अघटित घटना म्हणजे तिच्या घटनेमध्ये कोणीही बदल करू शकत नाही. अघटित आहे जग आणि अद्भुत शक्तिशाली आहे. म्हणून ह्या जगाचं उपादान कारण माया आहे. इस रीति से जगत का करता जगत को और जगत के उपादान को जाने है. असे रीतीने जगाचा करता जगत आणि जगत उपादान करणारा ओळखतो. तुमच्या कर्माचं उपादान कारण काय? तुम्ही ही जी क्रिया करता त्याचं उपादान कारण काय? मन केव्हा असणार? कारण त्याचे सहकार्य होत नाही. संकल्प सहकार्य होते का? नाही. मग काही 10 इंद्रियाच्या व्यवहाराचं उपादान कारण मन आहे. त्याच्यात पुरवठा असून त्याचं सहकार्य होत नाही ते उपादान कारण. मग 10 इंद्रियाचा व्यवहार मनाच्या संबंध सेवा होतो का? मनाशिवाय होतो का? आहे का नाही? तसं या जगाचं उपादान मला तो जाणतो आणि ते जे कार्य त्याला पण जाणतो. कोण? ईश्वर. कशाला? माया आणि मायाचं कार्याला. याते सर्वज्ञ है. म्हणून तो सर्वज्ञ और सर्वशक्तिमान है. आणि ते शक्तिमान, त्याच्या शक्तीला कोणी प्रतिबंध नाही करू शकत. काहे थे जो अल्प शक्ति वाले जीव है तिनसे या जगत की रचना मन से भी चिंतन होवे नहीं. आणि अल्प शक्ती वाले त्याला मनाने सुद्धा या जगाचं चिंतन करू शकत नाही. याते अद्भुत जगत का करता अद्भुत शक्ति वाला है. म्हणून अद्भुत शक्तीवाला जगाचा करता आहे. ज्या शक्तीचं तोल करता येत नाही, मोप करतात. आता तुम्हाला विचारलं, तुम्ही ज्ञानी आहेत ना? चिंताच्या झाडावर पाणी किती आहेत? तो मॅडम आहेत, MA आहे, का आणखी कोणतं पद असेल? नाही. ईश्वर सृष्टीत तुम्ही नाही हात टेकावं लागतो. ईश्वराला विचारा, ते सांगतील काय. म्हणून तो सर्व शक्तिमान आहे. सर्वज्ञाचं काय खरं आहे? इस रीति से जगत का कर्ता सर्वशक्तिमान है. अशा रीतीने जगाचा कर्ता सर्वशक्तिमान सर्वज्ञ आहे. त्याच्या शक्तीला कोणी प्रतिबंध करत नाही. और स्वतंत्र है. आणि तो स्वतंत्र आहे. काहे ते
तुम्ही इंद्रियाच्या साह्याने कर्म करता आणि तो नुसत्या संकल्पने जग निर्माण करतो. कारण जो न्यून शक्ति वाला होवे सो पराधीन होवे हे. ज्याच्या जवळ शक्ती कमी तो पराधीन आहे, परतंत्र आहे, आणि तो स्वतंत्र आहे सर्व शक्तीवाला. और सर्व शक्ति वाला पराधीन होवे नाही. आणि सर्व शक्तीवाला तो पराधीन आहे. तुम्ही पराधीन आहे. थांबा, तुम्ही पराधीन कसे? तुम्ही स्वतंत्र कार्य करू शकत नाही आणि ते स्वतंत्र कार्य करू शकतो. ते संकल्पन कार्य करू शकतो. आणि तुम्हाला संकल्प जरी असला तरी तुम्हाला इंद्रियाची सहाय्यता घ्यावी लागते, तर तो कर्म करू शकतो, आहे का नाही. जीव हा संकोचित अल्पज्ञ असल्यामुळे तो परतंत्र आहे, तो दुसऱ्याच्या सहाय्याने तो कर्म करतो आणि ईश्वर स्वतःच्या संकल्पने कर्म करतो. म्हणून तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे. अल्पज्ञाला कोणाच तरी मदत घ्यावी लागते. याते स्वतंत्र हे. म्हणून तो स्वतंत्र आहे आणि तुम्ही परतंत्र आहेत, आहे का नाही. मनावर ताबा आहे का मनाचा ताबा तुमच्यावर आहे, आहे का नाही. आणि त्या हातात माया आहे. त्याला एक उदाहरण सांगतो, आता आठवलं, गुरुजींनी सांगावं. कळण्याकरता गुरुजी सांगावं, कळण्याकरता. राधा आणि कृष्ण मोठे झाला, कृष्ण मोठा झाला आणि दोघं आपली क्रीडा करू लागले, बोलू लागले, खेळू. तिथं मालकाला राधेचा आणि कृष्णा म्हणजे आता मालकाला लहान म्हणजे मला मोठा माहिती मंत्र आहे पण बारीक होता येत नाही मला. नाही कर झाला बारीक. म्हणजे लहान मोठं होता येते ना स्वतंत्र. तुम्हाला लहान होता येतं का मोठं होता येत, काहीच होता येत नाही, फक्त जोडे खाता येते. तो काय होतं येतं परमार्थ दृष्टीनं काय एकच तुम्ही जर झालात तर तुम्ही मुक्त होऊ शकाल, एवढंच. ती नरदेह दिला म्हणून, नाहीतर कुत्रे, मांजरं, डुकरं, वाघ, नाग, खेकडे, घुबडं हे काय करू शकते. पापाचे फळाचे. आणि ईश्वर सगळ्या सर्वांनी माया त्याच्या आधी नाही मुक्त. इस रीति से जगत का कर्ता सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र है, ताही को ईश्वर कहे है. म्हणजे स्वतंत्र आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, तो स्वतंत्र, त्याला ईश्वर म्हणावं. किती औषधक आहेत? 3. कोणते कोणते? सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि स्वतंत्र. सर्वशक्तिमान काय? त्याच्या कार्याला कोणीही प्रतिबंध करू शकत नाही, सर्वशक्तिमान. आणि सर्वज्ञ त्याचं कार्य बिनचूक आहे म्हणून, उपादान कारण आणि कार्य याला जाणतो म्हणून तो सर्वज्ञ आहे. आणि पुढे काय? स्वतंत्र. स्वतंत्र आणि स्वतंत्र. त्याला कोणीच गरज नाही, अपेक्षा नाही करायची, तो स्वतंत्र करू शकतो. और अल्पज्ञ अल्पशक्तिमान पराधीन को जीव कहे है. आणि अल्पज्ञ अल्पशक्तिमान पराधीन परतंत्र त्याला जीव म्हणावं. मग आता तुम्ही जीव आहेत का ईश्वर आहेत का ब्रह्म आहे का नाही. कारण दोन्ही तुमच्या स्वरूपाच्या दृष्टीने मिथ्या आहेत. आणि जीव अल्पज्ञ अल्पशक्तिमान आणि पराधीन. जीव जसा असल्यावर पराधीन म्हणजे सगळं दुसऱ्या ताब्यात. दुसऱ्या ताब्यात कोणाच्या? ईश्वराच्या. दुसऱ्या ताब्यात कोण असतं? जीव. मग मनाचा ताबा तुमच्यावर, इंद्रियाचा ताबा तुमच्यावर, कर्माचा ताबा तुमच्यावर. कारण तुम्हाला काही याच्यातून पार पडताच येत नाही आणि ईश्वराच्या हातात असतं हे. म्हणजे तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र आणि तुम्ही अल्पज्ञ परतंत्र अल्पशक्ती.
यद्यपि अल्पज्ञतादिक जीव में भी परमार्थ से नहीं, तथापि अविद्याकृत मिथ्या अल्पज्ञतादिक जीव में प्रतीत आता होते हैं। जीवाच्या लक्षाच्या दृष्टीनं ही नाही. अल्पज्ञ अल्पशक्तिमान परतंत्रत्व ही परमार्थ दृष्टीने नाही, पण अविद्याच्या अंगावर आल्यामुळे ही सगळं त्याच्या अंगावर आलं. संकुचितपणा, परतंत्रपणा, अल्पज्ञपणा हे अविद्यामुळं. वास्तविक परमार्थ दृष्टीने नाही, तो परमात्माच आहे. याते जीव में कहिए है. म्हणून हे अविद्यामुळे जीवाच्या ठिकाणी तीन आहेत: परतंत्र, अल्पज्ञ आणि अल्पशक्ति. अल्पशक्तिमान. अविद्याकृत अल्पज्ञतादिकन की जो भ्रांति सोई जीवता है. अविद्यामुळे जी भ्रांती आहे, अविद्यामुळे भ्रांती कोणती? जगसत्य, देह सत्य, नामरूप सत्य, मी कर्ता भोक्ता सत्य, मी जन्ममरण सत्य, मी ही काळा गोरा ही सत्य, हे अविद्यामुळे ही भ्रांती आहे. हे जीवाचं लक्षण. मग आता अविद्यामुळे काळे गोरापण आहे का अविद्यामुळे अविद्या काळी गोरी आहे? अविद्यामुळे स्त्री पुरुष आहे का अविद्या स्त्री पुरुष आहे का अविद्यामुळे स्त्री पुरुष आहे? अविद्येमुळे. अविद्येमुळे. आणि त्याच्या पुढे जर गेलं तर अविद्याच म्हणलं तर काय बिघडेल? कारण मातीच घट म्हणलं तर अविद्याचे. पण अविद्यामुळे हे परफंक्शन म्हणलं की बरोबरच आहे. अविद्यामुळे स्त्री पुरुष, अविद्यामुळे वासना आहे, अविद्यामुळे संकल्प आहे, अविद्यामुळे इंद्रियाचा व्यवहार आहे, अविद्यामुळे. पण हे सगळं अविद्याच आहे. पण पुढे गेल्यावर स्वप्नामध्ये सगळे संस्कारच आहेत, तसंही सगळं अविद्याच आहे. अल्पज्ञान पराधीन. मग याच्यात स्वतंत्र कोण आहे? कुठस्थ का साक्षी? स्वतंत्र कोण आहे याच्यात? साक्षी का कुठस्थ? साक्षी. बस काय बिघडलं? साक्षी आहे, कुठस्थ तो साक्षी आहे. कुठस्थ असांग निर्विकार आहे म्हणून त्याला साक्षी म्हणायचं. मग तो साक्षी किती लांब आहे? आपल्याहून किती लांब आहे? साक्षी जी आपण म्हणतात ते आपल्याहून किती लांब आहे? नहीं? तो अल्पज्ञतादिकन की भ्रांति ईश्वर में है नहीं. आणि अल्पज्ञ देखील जीवाच्या ठिकाणी भ्रांती ईश्वराच्या ठिकाणी नाही. म्हणून तो माया त्याच्या आधी नाही, मोक्ष त्याला गरज नाही. म्हणून तुमच्या औच्छेदक आठ त्याच्या औच्छेदक आठ. किंतु मायाकृत सर्वज्ञतादिक ईश्वर में है. यह वार्ता मायाच्या द्वारे ईश्वर ठिकाणी सर्वज्ञता सर्वशक्तिमान आहे. आणि अल्पज्ञ हे अविद्येमुळे. यह वार्ता विस्तार से आगे प्रतिपादन करेंगे. याचा विस्ताराने पुढे त्याचा त्याचा विचार करू. इस रीति से जगत का कर्ता जीव नहीं ईश्वर है. अशा रीतीने जगाचा करता ईश्वर आहे, जीव नाही. कुंडली विठ्ठल विठ्ठल. गुरुजीने सांगावं, अज्ञानाचं ज्ञान का अज्ञानातलं ज्ञान? तुम्ही अज्ञानातलं ज्ञान आहे का अज्ञानाचं ज्ञान आहे? तुम्ही जर अज्ञानातले ज्ञानी म्हणलं तर जीव, आणि अज्ञानाचे ज्ञानी म्हणलं तर मुक्त. संकल्पाच्या पुढे तुम्ही ज्ञानी म्हणलं तर जीव, संकल्पाचे ज्ञानी म्हणले की मुक्त. मग कोणते आहे तुम्ही? संकल्पाचे ज्ञान है ना? निश्चयाने आहे का आपलं गणित सोडवता? खरंच. वा, छान आहे. बघून अशीच कृपा करू आपल्यावर. गुरुजी अशीच कृपा करू आपल्यावर.
असं असलं गुरुजी आशीर्वाद देत असत.